नमस्कार. कथेचे वटवृक्ष चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया ह्या सणाविषयी थोडीशी माहिती. भविष्य पुराणातील अक्षय तृतीया वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणाऱ्या माणूस सगळ्यात पापांपासून मुक्त होतो, असे भविष्य पुराणात माध्यम पर्वात सांगितले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय होते, विशेषतः मोदक दिल्याने व गूळ आणि कापुराच्या साह्याने जलदान केल्याने विशेष पुण्य प्राप्तीही होते. अशा माणसांची ब्रह्मलोकात गणना होते. पुराणानुसार महाभारतात एका प्रसंगी भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे राजा, या दिवशी केलेले दान व हवनाचा नाश होत नाही, म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला अक्षय तृतीया असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते. या दिवशीचे दान अक्षय होते. या दिवशी केलेले उपवास, जप, ध्यान अक्षय फलदायी असतात. एक वेळी आहार घेऊन सुद्धा उपवास करू शकतात. या दिवशी केलेले दान देखील अक्षय्य होते, असे भविष्य पुराणात आलेल्या एका माहितीत आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, पदत्राणे, ज्याला आपण चप्पल बूट, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्रे यांचे दान करणे पुण्यप्राप्तीचे असते. परंतु दान हे सप्तपात्री असावे. अक्षय तृतीया ह्या दिवशी काय खरेदी करावे? हा धार्मिकांचा उत्सव सण आहे. या दिवशी दिलेले दान, अगर केलेले जप, स्नान आदी कृत्यांचे फल अनंत असते. सर्वच अक्षय्य होते, नाश न पावणारे. यामुळे या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटले जातं. या दिवशी तुम्ही सोने किंवा जडजवाहिरे खरेदी करू शकतात. असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. ह्या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्र, दागदागिने आदी वस्तू तयार करतात, अगर परिधानही करतात. तसेच नवीन जागा, संस्था, अगर मंडळे यांची स्थापनाही उद्घाटन करून केली जाते. नवीन वाहने खरेदी केली जातात. नवीन संकल्प केले जातात. तसेच नवीन व्यवसाय सुरू केले जातात. थोडक्यात काय तर कोणतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्याने ते कायम सुस्वरूपी अक्षय्य राहते व ते टिकूनही राहते. अक्षय तृतीया ह्या दिवशी कोणतीही दान द्यावे. या तिथीस केलेले दान आणि पितरांच्या उद्देशाने जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून ह्या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी खालीलप्रमाणे वस्तुदान केल्याने पुण्यसंचय वाढतो. 1. या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावे. मुख्य म्हणजे अक्षय तृतीया ह्या दिवसापासून माठातील थंड पाणी पिल्याने सुरुवात केल्याने आरोग्य उत्तम राहते. 2. ह्या दिवशी आंबे गोरगरिबांना दान करावे. मुख्य म्हणजे आंबा खाल्ल्याने सुरुवात अक्षय तृतीया या दिवसापासूनच करतात, त्याने आरोग्य उत्तम राहते. 3. ह्या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोरगरिबांना दान करावे. 4. ह्या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोरगरिबांना ह्या दिवशी दान करावेत. 5. ह्या दिवशी विविध प्रकारचे झाडांची रोपे खरेदी करावी व आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिराभोवती किंवा डोंगर माथ्यांवर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्याची निगाही राखावी. 6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण करावे किंवा मंत्रपठणही करावे. या दिवशी केलेले मंत्रपठणाने किंवा नामस्मरणाने पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्रपठणास किंवा नामस्मरणास सुरुवात करू.
यात खालीलप्रमाणे मंत्र तुम्ही म्हणू शकतात. 1. ओम नमो भगवते वासुदेवाय. 2. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 3. भृगुलदेव कुलभान सहस्रबहुमर्दानं रेणुकानयनानंद परशुवंदेय विप्रदन्नं ओम राम राम परशुरामाय सर्वसिद्धेय प्रदाय नमः. या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्याला माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो. विशेष सूचना: कृपया ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये, तेही अक्षय टिकून राहील. तेव्हा माझी माहिती आवडली असल्यास कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.